मिशन कोलॅप्स होऊन जातं. आमच्या ग्रुपमधले सगळे आम्ही मित्रमंडळी असे आहे की ह्या श्रेयवादाच्या खूप पलीकडे गेलेलो आहे. म्हणजे जालन्यात पाऊस पडला, मधुकरने तिथं अकोला देव म्हणून गावात काम केलंय, प्रचंड मोठं काम केलंय. तो मला फोटो पाठवतो आणि डॉक्टर अविनाश पोळ की जय त्या फोटो खाली लिहितो. हां, आणि मग मी त्याला रिप्लाय पाठवतो, मनसूर भाई मधुकर की जय हो. हां, म्हणजे आपण एकमेकाला रिस्पेक्ट करायला शिकलं पाहिजे. म्हणजे सगळं काम मधुकर आणि मधुकरच्या टीमनं त्या जालना जिल्ह्यातल्या एका गावामध्ये उभं राहून करून घेतलं. पण मधुकर का म्हणतो की डॉक्टर तुमच्यामुळे आम्हाला हे गाव मिळालं, तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही या गावामध्ये गेलो. हां, पण काम करून घेणार असतोय. एकमेकाला अशी जर साथ आपण देत राहिलो तर निश्चित हातात हात घालून या महाराष्ट्रातला पाणी प्रश्न आपण सोडवू शकू. गरज आहे ती फक्त हातात हात घालण्याची आणि एकत्र येण्याची. मित्रांनो, जालन्याबद्दल थोडंसं मी ॲड करेल. जालन्याला जो दुष्काळ होता, धडपडी मंडळी, ज्याच्यामध्ये ज्यांच्याकडे रोज 50,000 किलो चहा तयार होतो, ते उद्योग ज्यांच्याकडे रोज 2 कोटीचं स्टील होतं तयार, गावातले सगळे पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स, CA, वकील, इंडस्ट्रीज, सगळा क्लास इन्व्हॉल्ड होता. पण बिचारे थकलेले होते जरा, की सरकारी यंत्रणा काही करत नाही, राजकारणी काही नाही, आणि सामान्य लोकांची पण साथ मिळत नाही. आम्ही जेव्हा गेलो सगळे एकत्र पहिल्यांदा त्या ठिकाणी, तर असं लक्षात आलं की इथे पाण्याचा दुष्काळ तर आहेच आहे, पण याच्यासोबत इथे इच्छाशक्तीचा, कलेक्टिव्ह एफर्ट्सचा आणि जरा काय म्हणू आशेचा पण दुष्काळ आहे जरा. मग हे जरा वातावरण बदलायला पाहिजे. म्हणून मग जरा वेगवेगळ्या स्किल्सचे लोक आम्ही असल्यामुळे मग ते सगळे आपापले दिले. मुंबईचा एक ग्रुप होता, त्यांनी पैसा ऑफर केला. मधुकरचं पाण्यामध्ये काम होतं, त्यांनी ते ऑफर केलं. अविनाशचे खूप संपर्क, ब्युरोक्रॅसी आणि बाकी सगळ्या याच्यात त्यांनी ते वापरले. प्रयासचं काम थोडंसं तरुणांसोबत असल्यामुळे मग आम्ही 4 दिवसांचं श्रमसंस्कार शिबिर आयोजित केलं. तर सगळ्या स्थानिक मंडळीचं म्हणणं असं होतं की डॉक्टर तुम्ही म्हणता श्रमदान करायला, पण तुमचे बाहेरनं येणारे 100-150 महाराष्ट्रातली मुलं आणि आम्ही 50-50 लोक इथले, याच्या पलीकडे काही कोणी येणार नाही म्हणे, काही लोक साथ देत नाही. म्हटलं करून बघूया प्रयोग. पहिल्या दिवशी 300 लोक होते. हा गावापासून 8 किलोमीटर दूर तलाव. सकाळी 6 वाजता श्रमदानाला यायचं, स्वतःच्या गाडीने यायचं. म्हणजे आणखीनच अवघड गोष्टी होत्या. पहिल्या दिवशी 300, दुसऱ्या दिवशी 500, तिसऱ्या दिवशी 1000, चौथ्या दिवशी 2000 लोक. चौथ्या दिवशी जेव्हा श्रमदान संपलं तेव्हा सगळ्यांची प्रतिक्रिया अशी होती की सर आता उत्सव होता म्हणे 4 दिवस, आता उद्यापासून करमणार नाही. एक जे वातावरण तयार झालं. आमचे एक मित्र काका शितोळे पुण्याला जे काम करतात ते आले होते. त्यांनी एक फार सुंदर सूत्र सांगितलं. त्यांनी खूप ठिकाणी बोलत असतो त्यांच्या नावानिशी, ते परत सांगतो या ठिकाणी. ते असं म्हणाले की दुष्काळ पाणी 4 प्रकारचं असते आणि 4ही प्रकारच्या पाण्याचा दुष्काळ आहे आज. एक आहे म्हणे पाणी प्यायला लागणारं पाणी, दुसरं पाणी आहे म्हणे शेतीसाठी लागणारं पाणी, तिसरं पाणी जे आहे ते मनगटात असणारं पाणी माणसाच्या, त्याचाही दुष्काळ आहे, आणि चौथा जो दुष्काळ आहे तो इतरांसाठी डोळ्यात येणारं पाणी, त्याचा तर प्रचंड दुष्काळ आहे. आणि केवळ मग पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याच्या दुष्काळ हटवायला लागले तर कदाचित होणार नाही. उलटी सुरुवात करायची. आधी इतरांसाठी डोळ्यात पाणी यायला सुरुवात झाली पाहिजे. तिथे पाणी यायला लागलं इतरांसाठी की तो दुष्काळ एकदा हटला की मग मनगटात पाणी येते, मग हा दुष्काळ हटते. आणि हा दुष्काळ हटला, एकदा मनगटात पाणी आलं की प्यायसाठी आणि शेतीसाठी कुठेही पाणी तयार करता येते. आणि तेच उदाहरण जालन्याचं आहे आज जे झालं ते सगळ्यांच्या प्रयत्नांनी. आणि अविनाश जसं म्हणतो तसं सुदैवाने आमच्या सगळ्यांमध्ये इतकं छान ट्युनिंग आहे. सगळ्यांचं आपापलं काम आहे, सगळे एवढे बिझी आहेत, पण असं काहीतरी एकत्र येऊन जर करता आलं तर एका गावातली निराशा सगळी दूर पळू शकते एका छोट्याशा प्रयत्नाने. त्यामुळे दुष्काळ केवळ पाण्याचा नाही, दुष्काळ इच्छाशक्तीचा, नियोजनाचा, आशादायी संकल्पाचा, एकत्रित येऊन काम करण्याचा. आज ती मंडळी इतकी उत्साहित झालेली आहे आज की आज जे अतिशय निराश झालेले त्या ठिकाणचे कार्यकर्ते होते, आणि हे काही सामान्य लोक नव्हते, अतिशय धडपड करणारे कार्यकर्ते, आज त्यांनी पाण्यासाठी, सुनील रायथट्टा म्हणून उद्योजक आहेत, प्लास्टिकच्या टाक्या बनवायच्या मशीन्स ते तयार करतात आणि 50 देशांमध्ये एक्सपोर्ट करतात. ते या सगळ्या कामामध्ये इन्व्हॉल्व होते. म्हणजे जालन्यामध्ये अतिशय स्वच्छ प्रतिमेचा माणूस म्हटलं तर त्यांच्याकडे बोट दाखवलं जाते, सुनील रायथट्टा म्हणून. ते पण थोडेसे जरा त्यांच्या याला पण हताशेचा सूर होता की डॉक्टर 3 वर्षांपासून प्रयत्न करतोय पण काही फार गाडी सरकत नाही पुढे. आज त्या माणसाने हे ठरवलं की आता इथून पुढचं माझं आयुष्याचं मिशन पाणी आहे. त्यांनी आता अनेक गावांमध्ये पाण्याचं काम सुरू केलं त्या सगळ्या परिस्थितीतनं. मला वाटतं जर आपण कुठेतरी सुरुवात केली ना, जर पाणी आहे आपल्या सगळ्यांमध्ये, पाणी आहे, इथून थोडीशी सुरुवात व्हायला पाहिजे. डोळ्यांपासून सुरुवात व्हावी,
मग मनगटात येते आणि मनगटात आलं तर काय हे कुठल्याही कामासाठी लागू पडते. हा दुष्काळ जर आपल्याला हटवता आला, मला वाटतं या सगळ्या कार्यक्रम घेण्यामागचा एक उद्देश हा आहे की हा दुष्काळ हटवायचा आहे आपल्याला पहिले, आणि मग त्याला बाकीची साथ. मधुकर धस एक फडमध्ये त्याचं राष्ट्रीय पातळीवरती काम आहे. आपल्यापैकी घरच्या लोकांना आपल्याला घरच्या माणसाचीच माहिती नसते आणि किंमत नसते. सगळ्या देशभरामध्ये फड इरिगेशन नावाची जी एक परंपरागत ट्रॅडिशनल इरिगेशन सिस्टीम आहे, त्यामध्ये सगळ्यात जास्त काम भारतामध्ये ज्यांनी केलेलं आहे तो मधुकर धस आहे हा व्यक्ती. ते मॉडेल आज सगळ्या देशामध्ये रिप्लिकेट होते. घाटंजीलाचे किती लोकांना माहिती आहे हा माणूस? माहितीच नसते आपल्याला. आपल्या जवळच्या माणसांचीच किंमत नसते आपल्याला. दुसरं कोणीतरी सांगितलं तर मग कळते आपल्याला. कधीतरी जाऊन बघा जरा त्यांच्या कामामध्ये, आणि आपल्याला काही करता आलं तर करा. अविनाश जसं म्हणतो तसं नुसतं भाषण ऐकलं आणि घरी जाऊन हो आणि छान झाला बरं कार्यक्रम, इथपर्यंत नको. कुठेतरी ते कृतीमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे, आणि ते करण्यासाठी मग आम्ही कधी पण तयार आहोत. 24 तास ऑन कॉल आहोत. अविनाश पण आहे, मधुकर आहे, मी आहे आणि इतर अनेक लोक आहेत. तुम्ही नुसतं म्हणा की बा इथे काहीतरी गरज पडते, आमची गाडी जरा अडते, तर महाराष्ट्रात इतकी सगळी चांगली मंडळी आहे की ज्यांना खरंच इच्छा आहे की असे जिथे कुठे काहीतरी पॉझिटिव्ह प्रयत्न चाललेले आहेत तिथे आम्हाला जर काही कॉन्ट्रीब्यूट करता आलं तर तो आमच्यासाठी आनंदाचा भाग आहे. आमचं आयुष्य त्यांनी वाढणार आहे. तसं काहीतरी यवतमाळमध्ये या निमित्ताने सुरू व्हावं. म्हणजे मला आनंद वाटतो की आज हॉल लहान पडतोय आपल्याला, तिकडे लोक उभे आहेत, आणि मला सांगायला आनंद वाटतो की हा कार्यक्रम 3 ठिकाणी होतोय. काल रात्री अमरावतीला झाला, आज सकाळी नागपूरला होता आणि आत्ता आहे. या 3ही ठिकाणच्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती, इन्व्हॉल्वमेंट आणि बाकी सगळ्यांच्या संदर्भामध्ये यवतमाळ नंबर 1 वरती आहे. तिन्ही पण सगळ्या बाबतीत या ठिकाणचे कार्यकर्ते मी बघतो, इतकी सगळी धडपड त्या लोकांची चाललेली आहे. आणि मला असं वाटतं आपल्याला पुढच्या वेळेस कदाचित खुर्च्या नाही ठेवता येणार, खाली बसावं लागणार. पुढच्या वेळेसचा जो आयडॉल आहे आपला तो आहे संदीप कुमार साळुंके. त्याच्याबद्दलही सांगून टाकतो, मग अविनाश परत पुढचं कंटिन्यू करेल. संदीप कुमार साळुंके, वय वर्ष 36, 10व्या वर्गामध्ये एका सामान्य शिक्षकाचा मुलगा, खानदेशामधला. 10व्या वर्गाला पुणे बोर्डामधनं पहिला मेरिट. बक्षीस घ्यायला गेला तर स्लीपर घालून गेला होता, पुण्यात पहिल्यांदा गेला होता. 12वीला मेरिट, COEP मधनं युनिव्हर्सिटी टॉपर, इंजिनियर. त्यानंतर IRS झाला, UPSC पास करून डेप्युटी कमिशनर इन्कम टॅक्स म्हणून जॉईन झाला. सुरुवातीला पुणे आणि धुळ्याला होता, आत्ता प्रमोशनवरती नागपूरला आला. NADT नावाचं नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, सगळ्या डेप्युटी कमिशनर इन्कम टॅक्सचं इंडक्शन ट्रेनिंग ज्या ठिकाणी होते तिथे तो जॉईंट डायरेक्टर आहे. वय वर्ष 36 आहे. त्याच्या स्वतःच्या जीवनाचा प्रवास धडपडणाऱ्या तरुणाईसाठी नावाच्या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे. त्या पुस्तकाच्या आत्तापर्यंत 10-20 एडिशन झालेल्या आहे. त्याचं ऐकायला 5-5 हजार मुलं लिटरली जमतात. तो त्याची स्वतःचीच कहाणी सांगतो की अगदी इथून मी इथे कसा पोहोचलो. त्याच्यानंतर आणखीन पुढची 2 पुस्तकं त्याची प्रकाशित झाली. विवेकानंदांचा भक्त आहे, अतिशय आध्यात्मिक अभ्यास, रिसर्च, ॲनालिटिकल आणि अशा सगळ्या ह्याच्यात. उठा जागेवा नावाचं त्याचं स्वतः जे आध्यात्मिक प्रयोग त्यांनी स्वतःच्या आयुष्यात जे काय केले त्याच्याबद्दल लिहिलेलं, अतिशय सायंटिफिक. आणि या पद्धतीने एक स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी या संदर्भात हमोंगे कामयाब नावाचं पुस्तक आहे. आत्ता एक 15 दिवसापूर्वी त्याचा SMS आला की सर माझं 4थं पुस्तक येते. माझी व्याख्यानं ऐकून, पुस्तकं वाचून ज्यांची निराशा दूर झाली, ज्यांचे फेल्युअरमधनं जे वर आलेत, परीक्षेमध्ये नापास झाले, आणखीन काहीतरी झालं, ज्यांनी आत्महत्येचा विचार बदलला पुस्तक वाचून, आणि त्यांनी SMS द्वारे किंवा पत्र लिहून आपले विचार संदीपला कळवले, त्या सगळ्या पत्रांवरती आणि SMS वरती आधारित त्याचं संकलन करून आणि त्याला सगळं जोड करून त्याचं 4थं पुस्तक निघतंय. राजहंस प्रकाशनाने ही सगळी पुस्तकं काढली आहे. त्याचं प्रकाशन प्रयासच्या कुठल्या तरी कार्यक्रमात व्हावं, कारण तुम्ही जे काम करताय ते एक्झॅक्टली याला पॅरलल आहे. लोकांच्या मनातली निराशा दूर करणं. आणि परत आहे माझ्यामध्ये, सगळ्यांनी आपल्या अध्यात्माने सगळ्यांना सांगितलंय, विवेकानंद पण म्हणतात की माणसा तू अमृताचा पुत्र आहेस. पण आपण कोणाला तरी स्वतःला असं काहीतरी क्षुल्लक समजतो की मी काय करून काय करणार, काय करू शकणार. आपल्या स्वतःलाच आपण ओळखलेलं नाही. ती ओळख व्हावी आणि म्हणून मग प्रयासच्या कुठल्या तरी कार्यक्रमात व्हावं. म्हणून मग असं ठरवतंय आपण की पुढच्या महिन्याचा आयडॉल हा संदीप येणार आहे आपल्याकडे. अमरावती, यवतमाळ आणि नागपूर 3ही ठिकाणी. पुढच्या महिन्याची तारीख आपली 10 ऑगस्ट आहे. 10 ऑगस्ट राखी पौर्णिमा आहे. पण आपण तारीख बदलणार नाही हो. ज्यांना असं वाटतं की आपलं आयुष्य बदलायचं, निराशा दूर करायची, त्यांनी जरूर या. त्याच वेळेला, संध्याकाळच्या वेळेला त्या पुस्तकाचं आहे ती आपल्याला दूर करायची आहे. आणि हे जर करता आलं ना, तर आज जो आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक जरा रडकेपणा आहे जरा,
जरा प्रसन्नता, आनंद नावाच्या गोष्टी जरा फार अभावानी आहे. खळखळून हसणं ज्याला म्हणतात, असं जरा फार कमी लोकांना आयुष्यात कधीतरी आठवावं लागतं की कधी हसलो होतो जरा. ते जरा दूर करता येईल आपल्याला. या जगातल्या आनंदाच्या साठ्यात थोडी भर टाकता येईल, थोडंसं दुःख हलकं करता येईल. जन्माला आलो आणि मेलो या 2 टप्प्याच्या मध्ये जग थोडंसं जरा जास्त चांगलं करून कसं जाता येईल आपल्याला, आणि याचा विचार जर प्रत्येकाने केला. अविनाशच्या या सगळ्या प्रयोगामध्ये म्हणजे खरं त्याचं कौतुक करायला पाहिजे. 40व्या वर्षी त्यांनी हे इथपर्यंतची उंची गाठलेली आहे. आणि अगदी काय म्हणू, तिथे काम करणाऱ्या मजुरांपासून तर थेट अगदी म्हणजे नावं घ्यायला हरकत नाही, अगदी शरद पवारांपर्यंत त्याची सगळ्यांशी मैत्री आहे. आणि बेसिकली माणसातलं चांगलं शोधता येणं, ते ॲप्रिशिएट करता येणं, वाईट बाजूला करता येणं, राजहंसासारखं प्रत्येकामध्ये चांगल्या वाईटाचा संगम आहे. आपण बरेचदा तो जसं म्हणाल तसं की सरकारी लोकांना बरेचदा शिव्या घालत असतो, काही करता नाही आला आपल्याला तर सरकारने केलं पाहिजे म्हणून म्हणतो. अविनाशनी या सगळ्या सिस्टीममधली चांगली माणसं शोधली किंवा त्यामधल्या असलेल्या माणसांमधलं चांगलं पण शोधलं आणि ते कामाला लावलं. आणि त्याच्यामुळे जादू वाटावी असे गोष्टी त्याच्या हातून घडल्या. आम्ही सगळे जवळच्या वर्तुळातले लोक त्याला म्हणतो की अविनाश म्हणजे मॅजिशियन आहे आमच्या ग्रुपचा, जादू आहे. तो जिथे आला तिथले आकडे लाखांमध्ये नाही राहत, ते कोटींमध्येच राहतात. म्हणजे मला वाटते त्याच्या सगळ्या कामांची जर पैशांमध्ये बेरीज केली तर वर्षाला 100-200 कोटीची कामं होत असतील, त्या सगळ्यांची कॉस्ट जर एकत्र केली तर. एवढी ताकद त्याच्यामध्ये. आणि हे सगळं कुठलीही संस्था नाही, कुठलीही संघटना नाही, कुठलं गाव दत्तक घेतलेलं नाही, स्वतःची प्रॅक्टिस पूर्ण वेळ करून, काहीही त्याच्यामध्ये तडजोड नाही कुठेही त्या ठिकाणी, हे सगळं करून तो करतोय. मला असं वाटतं अविनाश, पाण्याबद्दल तर खूप आहे बोलण्यासारखं, पण आता तुझा हा जो पार्ट आहे ना, म्हणजे आमच्यापैकी पण खूप लोकांना वाटतंय, आपल्या मित्रांना, की काहीतरी करायचंय, पण म्हणते जरा एवढं होऊन जाऊ द्या, जरा एक घर होऊन जाऊ द्या, जरा गाडी पूर्ण होऊन जाऊ द्या, जरा पोरांचं शिक्षण होऊ द्या, मग करू म्हणते. जरा म्हणजे आनंद व्हायचा आहे ना, पण ते जरा शेवटी मिळाला तर चालेल, हरकत नाही. तर तू हे सगळं कसं काय मॅनेज करतो? अनेक मित्र म्हणतात की नाही हो, कुठे वेळ आहे, दिवसभर दवाखाना, दुकानात बसावं लागते, आता कुठे जमते. तर ते तुला कसं काय जमते एवढं सगळं? उत्तम ज्याच्याकडे टाइम मॅनेजमेंट आहे तो हे सगळं सहजरित्या करू शकतो. आणि ते आनंदानं करता आलं पाहिजे. म्हणजे काय तर मी बोज घेऊन जगतोय, करायचंय, माझं कुठं तर नाव झालं पाहिजे, ह्याच्यासाठी जर तुम्ही काम करत राहिला तर तुम्ही जीवनाचा आनंद हिरावून घ्याल असं मला वाटतंय. तसं करू नका. जे काम करताय ते सगळ्यात महत्त्वाचं प्रामाणिकपणे करा. आपलं अर्थार्जन, आपल्याला जगण्या इतकं अर्थार्जन हे आपल्याला मिळवलंच पाहिजे. मी माझी मर्यादा ठरवून टाकलेली आहे की माझ्या दिवसामध्ये मी किती अर्थार्जन करू शकतो आणि किती पेशंट्स बघू शकतो. म्हणजे मला काही जण सांगतात आज माझ्याकडे 60ची ओपीडी होती, 70ची ओपीडी होती. मी विचारतो त्याला की नळाखाली धो बादली लावली होती का रे बाबा तू? बादली लावून कशी भरली पाहिजे लगेच? असा केला आणि बाहेर काढला का पेशंट? असं करून चालणार नाही. तुम्हाला त्याचं व्यवस्थित निदान, हे सगळ्या गोष्टी त्याच्याशी संवाद साधता आला पाहिजे. त्यामुळं माझे सगळे पेशंट्स हे बाय अपॉइंटमेंट येतात. ही पहिल्या दिवसापासून मी सिस्टीम बसवून ठेवलेली आहे. 99% पेशंट हे माझे बाय अपॉइंटमेंट येतात. 1% पेशंट ज्याला माहीत नसते आमची सिस्टीम, तो डायरेक्ट आलेला असतो. माझे मोबाईल नंबर हे सगळीकडे आहेत. म्हणजे माझ्या दवाखान्याच्या बाहेर माझा मोबाईल नंबर आहे, माझ्या प्रिस्क्रिप्शन पॅडवर मोबाईल नंबर आहे. कारण का, त्या माणसाला अडचण आली तर त्यांना आपल्याला संपर्क साधायचा कुठे? तो संपर्कासाठी आपला मोबाईल आहे. सगळे लोक सारखे आपल्याला त्रास देतील का? अजिबात देणार नाहीत. अडचण आली तरच देतात. म्हणजे मी आता मोबाईल नंबर प्रॅक्टिसच्या सुरुवातीपासून घेतलेला आहे. तुम्हाला सांगतो, माझ्या ह्या 16-17 वर्षामध्ये मला हार्डली 20 ते 25 फोन मोबाईलवरती अवेळे आलेले असतील, ह्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि मग दवाखान्याच्या वेळा उत्तम पाळायच्या, तिथं उत्तमपणे चांगलं काम करायचं, उत्तम न्याय द्यायचा. आज आपल्याला काम करत असताना अनेक लोकांचा संपर्क येतो. त्यामुळं लोकांना जो चिंता असते ना प्रॅक्टिस वाढायची, ती चिंता मला नाही आहे. कारण माझ्या इतक्या गावांचा संपर्क आहे. आपल्याच गावचे डॉक्टर आहेत, चला जाऊया दात दाखवायला. आपल्या इथं आल्यानंतर सुद्धा त्याला नीट न्याय द्या. नाहीतर आपल्या इथं ते गावातलं आलंय म्हणून त्याला इथं दवाखान्यात परत चोपायचा, तसलं केलं तर ते दोन्हीकडचं मिशन कोलमडते. गावात ती जाऊन सांगते, अहो काय ते इथं बोलतंय सामाजिक कामाचं, पण दवाखान्यात जावा काय करतोय बघा, घाईला आणतंय. तसलं अजिबात करायचं नाही. म्हणजे दवाखान्याचे दर हे माझे सर्वांसाठी सारखे आहेत. ज्याला मला सवलत द्यायची आहे ना, त्याला मी स्पष्ट सांगतो, हे दर आहेत, पण तुमची परिस्थिती मला माहिती आहे, ह्या दरामध्ये तुमचं काम केलं जाईल. आणि मग त्यामुळे एक विश्वासार्हता निर्माण झालेली आहे. म्हणजे राजे आले तरी तोच दर, मजूर आला तरी तोच दर. दरात फरक करायचा नाही. आपल्याला ज्याला सवलत द्यायची आहे त्याला ती द्यायची. त्याच्यानंतर माझा सकाळचा दिनक्रम चालू होतो तो साधारण 5च्या दरम्यान.
मग थोडीशी साधना करून आम्ही आमचं आता रोज अजिंक्य ताऱ्याचं काम असतं, त्यामुळं मी रोज अजिंक्य ताऱ्याला जायचो. अदरवाईज मी पूर्वी योगासनाचा क्लास करायचो आणि कुठल्या तर गावामध्ये जायचं असेल तर गावामध्ये जायचो. त्यानंतर मग परत दवाखाना 10 ते 2 दवाखाना चालतो. 2 ते 4 कुठं मीटिंग्स असतील काही असतील, कुठं सरकारी योजनांच्या मीटिंगसाठी मला जायला लागतं. संजय गांधी निराधार योजनेचा पण मी अध्यक्ष आहे, त्यामुळे त्या कधीतरी मीटिंग असतात, त्यासाठी कधीतरी जायला लागतं. तो त्याबरोबर 2 ते 4 ह्या वेळामध्ये मी ठेवतो. 5 वाजता पुन्हा एकदा दवाखाना चालू होतो, तो रात्री 9 वाजेपर्यंत चालतो. एखाद्या गावामध्ये ग्रामसभेला जायचं असेल तर रात्री 9 नंतर जातो. दररोज ग्रामसभा अजिबात नसतात तो, हां, दररोज नसतात. मग त्यामुळं आठवड्यातनं कधीतरी एखादी, 15 दिवसातनं एखादी अशा ग्रामसभेला जावं लागतं. मी मगाशी सांगितलं की ज्या दूरच्या ग्रामसभा आहेत, म्हणजे जालना, बीड, उस्मानाबाद ह्या ठिकाणच्या मी अनेक गावच्या मोबाईलवरच घेतो. म्हणजे इथं बसायचं, तिकडचा मोबाईल चालू करायचा, स्पीकर फोन ऑन करायचा, मोबाईलवर काम चालू. मी अनेक गावांना बघितलेलं नाहीये, पण अनेक गावांमध्ये माझ्या ह्या मोबाईलच्या ग्रामसभेमध्ये काम चालू आहे. त्याबरोबर मी शनिवारचा जो वेळ आहे, तो शनिवारचा वेळ हा बऱ्याच अंशी ह्या कामाला लावतो. शनिवार मला दवाखान्याला सुट्टी असते. आज रविवार आहे, आज सुट्टी नाहीये, पण